हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. नवीन घरामध्ये पहिला व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला अशा पद्धतीने शेअर करत आहे, ज्याच्यामध्ये मी आज रेसिपी नाही, रुटीन नाही, माझं कुठलंही काही नसणार आहे. याच्यामध्ये मी महत्त्वाची माहिती देत आहे ते म्हणजे काय तर आता बघा, सध्या जो चाललेला सीझन आहे तो म्हणजे काय तर थंडीचे दिवस, हिवाळा. आणि हिवाळा म्हटलं की आपल्याला स्किन प्रॉब्लेम तर होतच होतो, पण त्याचबरोबर केसांची त्वचा म्हणा, केसांना म्हणा, खूप सारा प्रॉब्लेम होतो. कारण हे जे दिवस असतात ना, हे थंडीचे दिवस, आपली त्वचा जी असते ती कोरडी पडते आणि कोरडी त्वचा जी असते ना ती खूप त्रासदायक असते. मग त्याच्यामध्ये आपण तोंडासाठी तर वापरू शकतो, पण केसांचं काय करायचं? आता सध्या माझं तर तेच झालंय. आणि मी ज्या एरियामध्ये आता सध्या राहते, आपलं नवीन घर ज्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये तर थंडी भयानक आहे, भरपूर प्रमाणात थंडी आहे. म्हणजे अगदी 10 जरी वाजले तरी थंडी वाजते आणि संध्याकाळी 7 वाजले तरी थंडी, भरपूर सारी थंडी सुरू आहे. याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मला आणि किट्टोला, आता ज्यांचे केस लांब असतात त्यांना पण प्रॉब्लेम आहे, ज्यांचे छोटे असतात त्यांना पण प्रॉब्लेम आहे. कारण का तर केसांचा प्रॉब्लेमपेक्षा स्किनचा प्रॉब्लेम, आणि केसांची जी आपली स्किन असते ना ती यावेळेला ना ड्राय पडते. याच्यामुळे काय होतं की एक प्रकारचे खुजली म्हणतात ना आपण, मध्ये आग उठणं म्हणा किंवा डॅन्ड्रफ म्हणा, या गोष्टी ज्या असतात ना ते हिवाळ्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वाढले जातात. कारण कसं ड्राय त्वचा पडते आणि त्याच्यामुळे मग त्या जागी आपल्याला खाज येणं म्हणा, हिवाळ्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात वाढतात. आणि आता जशी थंडी जाईल तसं उन्हाळा येतो आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम जाणवू लागतात. याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो म्हणजे काय तर केसांमध्ये घाम येणं. आणि जेव्हा ते घाम येतो त्यावेळेला एक प्रॉब्लेम होतो काय तर घामामुळे काय होतं की आपल्या स्किनला म्हणजे खाज उठणं सुरुवात होतं. सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जास्त प्रमाणात हेअरफॉल जो असतो तो सुरू होतो. त्यामुळे तुम्ही थंडीसाठी आणि येणाऱ्या उन्हाळ्यासाठी सुद्धा तुमचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता. मग अशा वेळेला आपण काय करतो की हे प्रोडक्ट ते प्रोडक्ट खूप सारे प्रोडक्ट शोधतो, पण त्याची 100% नॅचरलची गॅरंटी जी आहे ती कुणीच देऊ शकत नाही. नेचर शुअर असा ब्रँड आहे ज्याच्यामध्ये 100% नॅचरल प्रोडक्ट मी जेव्हाही तुम्हाला शेअर केलेला आहे. नेचर शुअरचे खूप सारे प्रोडक्ट मी शेअर केलेले आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑइल आहेत आणि जास्तीत जास्त बघा 100% प्युअर, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही. नैसर्गिक आपलं ऑइल आहे त्या ऑइलचं नाव आहे जॉन्क ऑइल. याच्यामध्ये काय आहे काय नाही हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. जसं मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले त्या प्रॉब्लेमसाठी हे प्रोडक्ट जे काय तेल आहे ते आपण वापरू शकतो, पण थोडंसं एक सांगेन की हे कशा पद्धतीने बनवलं जातं. आता पूर्वीच्या काळात कसं व्हायचं की जिथं जिथं काय काय प्रॉब्लेम आहे, आपल्या स्किन असू दे किंवा केस असू दे, त्याच्या जागीने तो जळू म्हणून एक किडा असायचा, तो किडा ठेवला जायचा आणि त्या जागचं अशुद्ध जे रक्त असतं ते तो किडा प्यायचा. त्यावेळेला मग ते म्हणतात ना रक्त शुद्ध होत होतं आणि त्यामुळे मग पुन्हा आपलं जे काय आहे प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह होऊन सगळं पूर्ववत येत होतं. पण आता ती थेरपी करायची म्हटलं तर एक तर म्हणजे किळसवाने वाटतं, दुसरं म्हणजे तेवढं कोणी स्ट्रॉंग नाहीये की बाबा एखादा किडा आणून त्या जागी ठेवावा, बरोबर. मग यापेक्षा नेचर शुअरवाल्यांनी काय केलेलं आहे की एवढं सगळं झंझट करण्यापेक्षा ते जे जळू जो आहे त्याच्यापासून हे ऑइल बनवलं जातं. वास थोडा, स्मेल थोडा जो आपल्याला आहे तो उग्र येतो, थोडासा वेगळ्या प्रकारे येतो, पण जेव्हा तुम्ही लावचाल तर तेव्हा ना तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते कमी होतात. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की ही जी लीच थेरपी आहे ती पूर्वीच्या काळी तशी होत होती, पण त्याने आता ते तेलामध्ये कन्वर्ट केलेले आहे. त्याच्यापासून तेल बनवलं जातं आणि ते जेव्हा तेल आपण आपल्या केसांना लावतो किंवा आपल्या स्किनला, केसांच्या स्किनला लावतो ना, तेव्हा मग आपलं हेअरफॉल असू दे, डॅन्ड्रफ असू दे किंवा खाज उठणं असू दे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना त्याच्यामध्ये सुटकारा जो काय मिळतो तो ते तेलामुळे मिळतो. आता हे प्रोडक्ट जर घ्यायचं झालं तर आपण म्हणाल की कुठं घ्यायचं ताई, आता आम्हाला अमुक अमुक समस्या आहे तर आम्ही हे कुठं ट्राय करू शकतो. तर नेचर शुअरच्या खूप साऱ्या वेबसाईट पण आहेत, त्याची जाऊन तुम्ही खूप सारी माहिती घेऊ शकता. पण सगळ्यात बेस्ट सांगेन मी, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे या प्रोडक्टची, तुम्ही तिथून सुद्धा जी काय आपलं प्रोडक्ट आहे ते ऑर्डर करू शकता. आता नेचर शुअरच्या वेबसाईट ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता आणि जे जे प्रोडक्टमध्ये घटक वापरलेले आहेत किंवा कशापासून काय आहे ते सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता. आणि नॅचरल जेव्हा असतं तेव्हा आपल्याला एक मनाला म्हणजे समाधान असते की बाबा नैसर्गिक जे आहे ते मी वापरत आहे, त्याच्यामुळे मला कुठलाही साईड इफेक्ट जो आहे तो होणार नाहीये. कारण बघा, नैसर्गिक घटक जेव्हा वापरले जातात, बाहेरचे केमिकल वगैरे जर ऍड केलं जात नाही, त्यावेळेला आपल्याला एक 100% मनाला गॅरंटी होते आणि आपण बिंदास वापरतो. आणि असं म्हणलं जातं की ज्या वेळेला मनाला एक समाधान, संतुष्टी मिळते आणि जेव्हा आपण काही वापरतो तर त्या आपल्या मनाची पॉझिटिव्ह ऊर्जा आणि त्या प्रोडक्टमध्ये जे काय असणारे पॉझिटिव्ह घटक या दोन्हीचा जेव्हा एकत्र मिलाप होतो ना, तेव्हा बघा आपले जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह व्हायला चालू होतात. तर या प्रोडक्टची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे,
तुम्ही माहिती पण घ्या, सगळं डिटेल्समध्ये चौकशी करून तुम्ही हे प्रोडक्ट घेऊ शकता। आणि एक सांगते की याची किंमत पण जास्त नाहीये, जे सर्वसामान्याला परवडणारे आहे। आता मार्केटमध्ये खूप सारे महागडे प्रोडक्ट असतात ज्याचं 100% तर म्हणतात ना प्युरिटीची गॅरंटी तर कमीच असते, पण सोबतच आपल्याला एक वाटतं की हे मला परवडेल का। पण नेचर शुअरचं जॉन्क ऑइल जे आहे ते परवडतं आणि मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ते कशापासून बनवलेलं आहे। तर असो, मी लिंक दिलेली आहे, लिंकवरती जावा आणि नक्की ऑर्डर करा।